बायको काय पण काय एक बादली घेऊन यायला एवढा वेळ लागतो काय? औषध एकीकडे मी फिरायचं एकीकडे. काय करता हे? अयो आमच्या कांदा पर बघतेच माणसात काय यांचं काय कसं काम करतात काय माहिती. ओ भाऊजी काय इथं कांदा पर मोडले ना ते सगळे. ओ भाऊजी या इकडे या त्या वाफेतून बाहेर बर त्यांच्या मान मोडायला लागले पार. काय खोडी लगत लावले बर भाऊजी तुमचा बांध कुठं तुम्ही औषधं मारताय कुठं? इथं गवता मारतोय कशा मारतोय म्हणजे? आपण आमच्या ते कांद्याचे मान मोडायला लागले ना तुम्हाला एवढं दिसत नाही होय? कांद्याकडे कशाला जाईन मी? गवताच्या कोपऱ्याला उभा आहे. काय बोलता माय डोळ्यान भेटले तुम्ही कुठून चालत येत होते बरं? काय हो भाऊजी तुम्ही दरवेळेस खोडी लावणी करता किती महाग मोलाचा कांदा आहे. एक तर नाही का बी भेटत नाही त्याचं बाया भेटत नाही किती कष्टाने करावं लागतं तुम्ही कुशल त्याच्यात चालत आहेत त्याच्यावर फवारा मारता जायला वेळेला मग. तुला काय वाटतं मी आजच फवारा मारायला शिकलोय का? आजच कळत नाही मला? गवता आणतोय धडधडीत सांगतोय मी तुला तर. आपण तुमच्या पायाने दाणी उडत होता तुम्हाला दिसत नाही होय? तिकडच्या साईडने मारलं काय झालं पण तुम्हाला तिकडच्या साईडने वारा जर तसं असतं तर मग इकडे गेला असतं परत बॉम्ब आली असती माझ्या नावाने. ते पार अंगावर उडतंय काय तुमचं तार आहे बाबा हे किती कष्टाने बनवावं लागतं तुम्ही त्याच्यावर पाणी फिरवा एकदम तर नुकसान तुम्ही भरून देणार आहे का आता? काय मग कसा अर्थ पाय घालता तुम्ही? तुम्ही ज्यावेळेस आमच्या कांद्याच्या वेळेस पत्र्या पाईप टाकता सगळे वरंबे मुडी तर आम्ही काय बोललो का आजपर्यंत तुम्हाला? त्यावेळेस बोलायचं ना तुम्ही आता कसं मी बघितल्यावर बोलले तसं त्यावेळेस बोलायचं आता आम्हाला नाही बोलता का वाटतं कुणाचं चांगलं होत असलं अर्थ पाहायला घालायला सवय नाही आम्हाला. ते दिसतंय ना म्हणून तर आमच्या कांद्याचे पार माना मोडायला लागले ते दिसत का तुम्हाला? अरे मी धडधडीत सांगतोय ना मग कडाकडे चाललोय म्हणून. कडे मला दिसत होतं मी काय माय डोळे का फुटलेत काय मला दिसना तसं. मी नाही बघितलं चेक करून येतो आपलं तू. काय बोलत आहे भाऊजी मागच्या वेळेस पण तसं त्या विहिरीच्या टायमाला ना आता पण तसंच काय तुमचं दरवेळेस? विहिरीच्या वेळेस काय बार उडील तो आम्ही जाळी टाकली होती. काय विहिरीच्या वेळेस काय केलं? काय मरणाचं आमच्या गुरांना नुकसान झालं त्याचं बघितलं का आम्ही बोललो नाही म्हटलं जाऊ दे डोके फुटाय पाहिजे तुमच्या डोक्यात भरीत भरलंय. काय नीट बोलायचं काय भाऊजी पत आम्ही ऐकून मग नाही मी- घेणार मी- ऐकून. मी नव्हती तिकडं सुरुवात केली. करायचं ना तिकडं करायला काय झालं तुम्हाला? इकडून केलं असतं मग कांदा जळाला असता अख्खा परत मग बायाच नावाने खडे फोडले असते. नसता जायला तुम्हाला इकडून काय करायचं होतं ना तुम्हाला आमचं नुकसानच हो असं वाटतं तुम्हाला काही वाटतच नाही आमचं चांगलं व्हावं म्हणून. कधी आम्ही वाटतं? लोकांच्या भल्या आहेत हा? दिसत आहे ना ते हा, हा, तुमची बायको एक पट आणि तुम्ही एक पट आमचा पार कांद्याची मान मोडले ना आता त्याचं नुकसान आम्हाला भरून द्या बरं आम्हाला सांगू. बायकोच काय आलं मधीच? हा? तुम- बायकोन काय केलं माझ्या? तुम्हाला माहिती नाही तुमची बायको कशी? काय मला कशी विचारता? कशी मला काय माहिती? तुला लय माहिती ना सगळ्या दुनियात तुला माहिती तेव्हा तुला माहिती सगळं. सांग तू काय? ओ जास्त बडबड नका करू भाऊजी आमचं नुकसान भरून द्या बाकी मला काय ऐकायचं नाही. अरे कांदा काय मार्केटला गेलाय का तुझा? तू लगेच भरून द्या अजून 4 महिने जायचे त्याला. अहो बया भेटत नाही कशा तरी भेटून ते लावून घेतलं आणि त्याचं नुकसान पार आम्हाला भरावंच लागणार आहे ना त्याचं नाही का तुम्हाला काही हा त्या बायांना पैसे द्यावा नाही लागत. एक वासारी ना त्यात काय असं 5-50 गोण्या नाही व्हायच्या. एक कांद्याची गुन्हे आम्ही देतो तुला. हा चालतंय काही कवाय ना पण द्या कारण की आमचं तर पार मोडून टाकलं त्यांचे एक पण मान ठेवली ना 4 किती महिन्यात मागायचं तर बॉम्बलाच नाही मोकार. 4 महिने मग वा आता तेवढं तोपर्यंत थांबायचं का आम्ही? मग आता काय लगेच जाणार आहे काय मार्केटला अख्खं घेऊन? हा उगाच तुम्हाला काय चालेल, तिकडे बोलावं जा इकडे येऊ नको माझ्या मोकार शानपण करायचं नाही. म्हणजे मी शहाणपणा करताच तुम्हाला म्हणायचंय कुठं का? चालली तू? तुमचं नाही दिसत का ते? काय केलं मी? काय केलं मी? मग तेव्हा तुम्ही धडधडीत मला दिसतंय डोळ्याने तुम्ही त्याच्यावर शिरताय तरी तुम्हाला तरी म्हणताय आणि म्हणताय मी दिन काय आहे असं? किती गिरवी ती तू बासकी. शेजार धडाचे नाही लागले कावळा बसा आणि फांदी मोडाय. तू काय बघितलं की लगेच आली तिथं बोंबल. तुम्ही लय चांगले लागले आम्हाला हाय का नाही शेजारचे? काय झालं का भांडती बाया तुम्हाला? मला काय येड लागले काय उठून सुटून अगं म्हणून बादली भांडायला? का नाही गेली? तुझा आवाज पण आमच्या घरापर्यंत यायला लागला. तुझ्या नवऱ्याचा नाही आला का माझाच आला तुला फक्त? माझा नवरा साधा भोळा आहे म्हणून काही बोलणार का त्याला तू? दिसतोय ना साधा भोळा का म्हणून दुसऱ्याचे कांदे मोडायचे पार आहे आता का काय नाही? तुला हाताला धरून पळतोय काय तवा? तेवढंच राहिले आता कांदा आम्हाला ना कसं तू काय आवाज सांगू? कमी कर पहिले. तू त्यांना का भांडतीये सांग? का तुझा आवाज नाही काय बाई भांडू नको मोकर आमच्या कांद्याचं सुरू कोणी केली? तुला दिसतं का नाही कांद्याचं? हा? इकडून तुझ्या नवऱ्याला बोल की. फवारा मारित होतो लगेच तिकडूनच कालवा करीत आली काय ती. मला दिसत नव्हतं का आमच्या कांद्याला गेलं त्याचं? आम्ही आमच्या वावरात ते औषध मारू नाहीतर काही करू. तुला काय करायचंय? अगं मग तिकडे मार ना इकडे काय घुसती इकडे तुला दिसत का कांदे किती छोटाले आम्हाला हाऊस नाही तुझ्या हा? कांद्यात घुसायची, कळलं काय? मग मी म्हंटल का घुसा म्हणून मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं तू तू आली आली का सदर खोचून भांडायला? पदर म्हणजे आता काय खाऊनच इकडून तर लगेच बोंबलं तिकडे इकडे. तुमची बायको नाही आली का दिसत नाही का ती कशी बोलत उगाच मी एकटीच म्हणून मी सगळ्यात भांडायला लागले ना तोंडा हलकाडून पडायचं तिने तिथून बांधा. बोलूच नका काही पहिली गोष्ट मला माझं तुम्हाला नुकसान सांगते झालंय, ह्या डोळं बाईला ना भांडण्याशिवाय दुसरी काही कामच नाही. हा तुमच्या दार देऊन भांडते ना रोज मला काय उदाला का तुम्हाला अगं दिसत नाही दारात का? आवाज येतोय आमच्या. आपण मग यायचं कशाला तिकडे मारतात का फवार तू तुझ्या माझ्या नवऱ्याला? नवऱ्याला बोललीच का? एकटा नवरा दिसला म्हणून काही बोलणार का? गरज नाही पडली तुझ्या नवऱ्याला कळत नाही का मग दुसऱ्यांच्या रानात जायचं हा तेवढंच दिसत तुझ्या परत नवऱ्याला ते नाही सांगायचं. दिसत माया बरं चालू आहे असं काहीतरी बोलतो वाकडं तिकडं तेवढंच काम नाही मला काय पण नका बोलू समजलं ना कांद्याचं चाललं तर कांद्याच बोला तुझा नवरा तुझं ऐकून घेत असेल पण माझा नवरा तुझं ऐकून नाही घेणार, कळलं काय? हा तुझ्या का ताटा खालचा नाटक काय झालं? अहो आपले कांद्याचे मान मोडले पार माहिती का हे माणसांनी पार फवारा बिवार जिकडून जळाले फवारा मारित होतो म्हणलं तिकून मारला तो वाऱ्याने सगळं तुमच्या कांद्यावर येईन. मग गोडीत मारितो येईल लगेच काहीतरी दिसलं. एकटी बाई दिसली म्हणून नुसतं भांडायचं का? एकटी का ती?
काय काम नाही तुम्हाला दोघांना मग हाऊस बाई नाही एकटीच्या आली घरी आम्हाला बांधून तुमच्या ठेवायची बायकोवर इकडे नाही भांडायची. सांगायचं म्हणजे असलं जमतं का तुम्हाला रुबा भानाय जमतोय मग त्यांना पर भांडता अंगावर यायला लागले मारून टाकतील हे एखाद दिवशी आमच्या शेजारी बापाने टाकेल भेटलं का नवरा बघितलं का? रुबा म्हणते का माय हो मागं चल अहो, बघितलं का नीट नवऱ्यासमोर? बोल ना जरा, नीट बोल काय का काही पण बोलत राहत नुसतं माझ्या नवऱ्याला काय बोलायचं नाही, कळलं काय? जरा दम हा बोल तुला काय? काय मी म्हणतोय ना सारखं मग. भांडायचं ओ भाऊजी माझ्या बाय नवऱ्याला काय बोलायचं नाही, कळलं हा का? पूजून ठेव ना तुझा नवरा तिकडे घरात इथं नको ना आणत जाऊ तुला कळतं का ह्याच्या बदला पण किती नुकसान असतं किती कष्ट घ्यावं लागते तू बसते आधी आपली तू घरात आधी बोलाय शिक नीट तू कळलं शिक का? आधी तुला नीट अरे, बोलतात असं ना तर तिकडे जाऊन बोलायचं ती की ना नको तुझ्या येत जाऊ नवऱ्याचं देवाऱ्यावर ठेवतीन पाय पाणी धुवून पिती हा तुमच्यासारखे नखरे आम्ही नाही करत आम्हाला तू समजलं अशीच का आम्हाला पूजिती काम काय? धंद्याचे आहेत. अशी देवाऱ्यावर इथं आम्ही पूजिती? कष्ट नाही केलं त्याचं काय ते बघा दुसरं बोलताना नका काय जरा काढू सांभाळून बोल की जरा मग ही कशी बोलती देवाऱ्यावर पूज काय पण कळलं नाही बोलत राहते. नखऱ्याची आहेस तू. हा तू किती नखरेची ते बस दिसत आहे ना लाली पावडर लावून तिकडेच बसायचं ह्याच्यात नाही ना कळत नाही बस घुसावं ह्याच्यामध्ये बाई बायको चार चौघात चांगली दिसली पाहिजे ती मी बघन नुसतं दिसायलाच नाही बघावं भाऊजी कामाचं पण बघावं जरा काम करायला मी खंबीर आहे तिकडे घरी ठेव की मग तिला इकडे ओ, काय वावरात आणतो? तू नको लय बोलू नका, कळलं काय? ओ, ऐकून माझ्या घेतली नवऱ्याला म्हणून. काय बोलू नको समजलं ना तू तुझं चुकी कोणाची आहे त्यांनी कोणाची बोलावं चुकी आहे? तुला लय हौस आहे माणसांवर भांडायची. काय मला मिरची का लागते. उत येतं काय भांडायचा तुझ्यासारखी नाही मी समजलं ना मला बाकी काय म्हणायचं नाही आम्ही एवढं कष्टाने लावलेलं कांद्याचे पैसे द्या आम्हाला चला मी म्हणलं ना तुला कांद्याची गुणी देईन म्हणून अख्खी एक देऊ नका मग सांगा ते उचलून नेन एकेकाचे कांदे काय हात तर लावून बघ. बघ ना तू दिसल ना तुला तुला सांगते पण मग. तुला दिसणारच आहे ना भामटी चोर आहे म्हणेन मी हा. नी चोरून तुम्ही किती बघा ना आधी गोडी नीट मी- बोल काय तोंडावर बोलायचं मोठा चुका मुक्कीच काय घालून ना करायचं, घाल बरं नाव ठेवायचं. गोडीने नी हातला- गोडीने हातला? अरे तू गोडी न्यायचं असं सगळ्यांनी दिलं चोरून नाही न्यायचं दिसल ना ते तुम्हाला चोरून आम्हाला तसली सवय पण नाही असली घाणेरडी चोरून याचा घेऊन करायची. पळ इथं आडता पाय घातलेला आहे घेऊन जा तू नीट बोलायचं काय भाऊजी परत म्हणताल की अशी काय बोलती काय बाय भानकुदुळे बघितलं का? हा तेवढंच मी तर काम मला नाही आम्हाला बरोबर तुमच्यासारखे मला बाकी काय माहिती नाही तुमची चुकी नाही काही तर आमच्या मान मोडले त्याचं नाही दिसत का? तेवढीच काम हा? आहे तुला भांडायची. कवरगिरी नाही रे तू तुमच्यासारखी नाही कवरगिरी मी. नाही रे याला तू जोपर्यंत माझे कांदे मला नीट करून देत नाही तुम्हाला काही कष्ट लागत आहेत का आम्ही इथं राबायचं आणि तुम्ही तिथून मोडत आहे मारा अगं बिरा. अजून एवढी एवढीशे पण तुझे कांदे मोडू नाहीत का? तुझे. तुझे मोडू तुला एवढी कळतं एवढीशे का? पण कांदे नाहीत तुझे. हा मग ते सांगते एवढी एवढीशी नाही ना तू बघ त्याच्यावर कळतं का तुला त्याच्यात तुला काय कष्ट हात तर लावून लागत दाखव मग तुला तुला काय बघते. बाई तू स्वतः लावून बाया बसून करून घेशील तुला काय कष्ट लागत आहेत? आम्हाला तर कष्ट आपल्याला करावं लागायचं, लागतंय. चला नाहीतर ह्यांना तर हा. जाऊ, नाहीतर आपण तर जाऊ. जा तुम्ही निघा इथून आता परत कांद्याला काय करा मग सांगते अहो हिला भानकुदळ बाई झाली हिला रानातला काय घंटा माहिती का तुला काम करीती तिचा नवरात असला हा नवरात असला तर ही बायको दुप्पट आहे यांना नाही घरात बसून हा ना चल, चल, पुढे चल. कळतं की इथं कष्टाने आम्ही काम करतो त्याचं नाही दिसत काय ना